नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला मैत्रिणींनो, अस्तरचा ब्लाऊज झटपट कसा स्टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर संपूर्ण अगदी सुटसुटीत पद्धतीने सांगणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, ब्लाऊजची जी बॅक साईड आहे, आपली पाठ आहे, ती अगोदर शिवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पहा, अस्तर जे आहे ते आपण आपल्या मेन फॅब्रिकवर टाकले. मेन फॅब्रिकची सुईची बाजू घ्यायची आहे, त्याच्यावर फॅब्रिक टाकायचं आहे, अस्तर टाकायचं आहे. अस्तरला आता दाबटीप देऊन घ्यायची आणि हे आतमध्ये असं वळवून घ्यायचं आहे. अस्तरवर टीप मारायची आहे, कापडावर टीप मारायची नाही, नाहीतर टीप बाहेरून दिसेल. अशी जर अस्तरवर मारली तर आतमध्ये फिनिशिंगमध्ये दिसेल. आता ही एक टीप जी आहे किनार, ती अगदी बारीक छान अशी मारून घ्यायची. जर तुम्हाला किनार मारता येत नसेल तर दाबटीपसुद्धा तुम्ही मारू शकता एका दाबावर. ओके. आता ही झाली खालची बाजू रेडी. आता वरच्या बाजूने सगळीकडून जोडून घ्यायचं. जर टाचण्या वगैरे तुम्ही लावल्या नसतील तर अशा पद्धतीनं गुंडाळून घ्यायचं पहा कापड, म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही आजूबाजूचं कापड, आणि व्यवस्थित अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. एकदा एक भाग स्टिच झाला की मग जेव्हा असं ब्लाऊज असतं ना आपलं कॉटनचं म्हणा किंवा कडक पीसचं, तर व्यवस्थित ब्लाऊज स्टिच करता येतो. सुळसुळीत कापडात किंवा वेलवेटच्या कापडातच आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो शिवण्यासाठी. तर त्यामध्ये काय करायचं आहे, टाचण्या वापरायच्यात. म्हणजे टाचण्याने एकदा जॉईन करून घेतलं की अगदी व्यवस्थित आपलं ब्लाऊज स्टिच होतं. पहा, अतिशय सुंदर पद्धतीने पाठीचा भाग रेडी झाला आहे. आता टक्स मारून घेऊ. एका बाजूचा टक्स मी डार्क करून घेतला आहे, दुसऱ्या बाजूवर असा देऊन आखून घेतला आहे, म्हणजे कसे एका मापावर येतील हे टक्स. तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये टक्स किती अंतरावर कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तरी याच ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल. तर पहा, अतिशय सुंदर गळ्याला गोट नंतर जोडणार आहे आपण. तयार झाला आहे आपला, रेडी झाला आहे पाठीचा पार्ट. आता आपण बाही तयार करून घेऊ. बाही आणि पाठीचा पार्ट रेडी झाला की अर्धा ब्लाऊज शिवून झाल्यासारखं वाटायला लागतं. तर आता ही आहे आपली बाही. बाहीसुद्धा जशी पाठ जोडली त्याच पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायची आहे. तर आता हे स्टार मी याच्यासाठी दिले, जी खोलवलेली बाजू आहे बाहीची ती बरोबर समोरच्या बाजूनं आपल्याला जोडता यावी यासाठी. तर अशा पद्धतीनं पहा, व्यवस्थित तुम्ही जोडून घ्या. जर तुमचं पातळ कापड असेल तर त्याला तुम्ही टाचण्या लावा. जर असं कडक असेल तर काहीच गरज नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही जोडून घेतले पार्ट तर अगदी व्यवस्थित स्टिच होतात. कुणी कुणी काय करतं, डायरेक्टली ही अस्तरावर टीप न मारता आतमध्ये दुमडून घेतात आणि मग अस्तर बाहेर निघतं आणि असं व्यवस्थित त्याला फिनिशिंग येत नाही. मग टीप मारायचा कंटाळा करायचा नाही. एक टीप एक्स्ट्रा झाली तरी चालेल, परंतु ब्लाऊजला फिनिशिंग यायला हवी. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही फिनिशिंगमध्ये काम करायला शिकलात, प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक टीप जी आहे ती आपली फिनिशिंगमध्येच यायला हवी, हे जर सूत्र तुम्ही पाळलं तर ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये आणि सुंदर तयार होतो. मधला नॉच द्यायला विसरायचं नाही. ही आहे आपली समोरची बाजू. दोन्ही बाया इथे आपल्या रेडी झाल्यात. पाठ आणि बाही रेडी झाली. आता फक्त समोरचे पार्ट्स आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर क्रॉसपट्टी, योगपट्टी जी असते ती जोडून घ्यायची. तर दोन्ही योगपट्ट्या अशा समोरासमोर टाकून घ्यायच्या विरुद्ध दिशेला, आणि अशा पद्धतीनं पहा, दोन्ही पण सोबतच इथे जोडून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ही जी आहे अंडरग्राऊंड जोडणार आहे आपण. तर अंडरग्राऊंडसाठी कशी तयार करायची पहा. जेव्हा आपण अंडरग्राऊंड जोडणार नसतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने तयार करावी लागते. आता इथे दाबटीप दिलेली आहे. दाबटीप द्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण दाबटीप दिसतसुद्धा नाही अस्तरवर दिलेली, आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. डायरेक्टली तुम्ही जर आता हे अस्तर आतमध्ये वळवून घेतलं टीप न देता तर ते व्यवस्थित दिसणार नाही. तर पहा, अगदी व्यवस्थित आपली ही योगपट्टी रेडी आहे. योगपट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत इथे. आता योगचा पार्ट ज्याला आपण कोटरी जोडतो तो आपण इथे जॉईन करून घेऊया. तर ते सुद्धा असे समोरासमोर टाकून घ्यायचे आहेत दोन्ही अशा पद्धतीनं, आणि सगळीकडून जॉईन करून घ्यायचं. आणि जे अस्तरचं कापड आहे साईडचं, अस्तरच्या बाहेरचं मेन फॅब्रिकचं, ते कट करून घ्यायचं. तर मेन फॅब्रिकचं कापड एवढं जास्त कशासाठी घ्यायचं, तर पहा, असा पार्ट आपल्याला अगदी फ्रीली जोडता येणार नाही जर तुम्ही एक्स्ट्रा कापड घेतलं नाही तर. असा तंतोतंत जर पार्ट असेल तर जोडताना खूप प्रॉब्लेम होतात. म्हणून नेहमी फॅब्रिक जर तुमचं जास्त असेल, शक्यतो जास्तच असतं, साडीतील जर पीस असेल, नेपा साडी इतकं असतो त्यामुळे बरंच मोठं असतं, तर तशा पद्धतीनं हे करायचे पहा. असं जास्त कापड आपल्याला ठेवायचे. अगदी फास्ट आपल्याला जोडता येतं, म्हणजे हात फिरवता येतात. आता कटोरीसुद्धा आपली जॉईन झाली आहे. कटोरीची सेम प्रोसेस. आता कटोरी योकला जोडून घेऊया. तर अशा पद्धतीनं उलटी टाकून घ्यायची, योकचा पार्ट सरळ आणि कटोरी आपली अस्तरच्या बाजूने वरती यायला हवी. आणि बरोबर अशा पद्धतीनं अर्धा इंच तुम्ही जेवढं काही जोडण्यासाठी इथे सोडलेलं आहे, तर मी अर्धा इंच सोडत नाही, दाब आणि थोडंसं वरती असं सोडते. तर अशा पद्धतीनं पहा, व्यवस्थित आपले पार्ट जॉईन होतात.
तर अगदी सुंदर पार्ट आपला कटोरीचा जॉईंट झाला आहे. तुम्ही अगोदर कटोरीला टक्स मारून त्याच्यानंतर सुद्धा कटोरी याला जॉईंट करून घेऊ शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला व्यवस्थित टक्स जमत नसेल आणि टक्स मारल्यानंतर जर तुम्हाला कटोरी जोडायला जमत नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही स्टेप फक्त मी बिगिनरसाठी सांगितलेली आहे. जर नेहमीचे शिवणारे असाल, तुम्हाला येत असेल तर अगोदर कटोरीला टक्स मारा, त्याच्यानंतर कटोरी जोडून घ्या. तर आता पहा 1.5 इंचावर आपला टक्स आहे. इथे 34 इंचसाठी ही कटोरी आहे. तर खोल कटोरी पाहिजे होती आपल्याला इथे. तर 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आडवा तुम्ही 1.25 इंचाचा सुद्धा घेऊ शकता. तुम्ही कटोरीमध्ये किती वाढवता त्याच्यावरती अवलंबून आहे. मी 1.5 इंच वाढवलं आहे. मी 1.5 इंचाचा टक्स इथे घेतला आहे पफ चांगला येण्यासाठी. तर सुंदर पफ आला आहे पहा, अगदी व्यवस्थित असा. इथे थोडासा कोण निघाला आहे तो कट करून घ्यायचा. आता याही बाजूने कटोरीला टक्स मारून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खुणा तर आपण अगोदरच केलेला आहे कटिंग करताना. तर कटिंगचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती इंचावर काय. तर आडवा 1.5 इंच, उभा 2.25 इंचाचा टक्स आपल्याला मारायचा आहे. 1.25 इंचाचा सुद्धा तुम्ही आडवा घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त पफ नको हवा असेल, जास्त पफ हवा असेल तर 1.5 इंचाचा घ्या. दोन्ही कटोरी आपल्या अतिशय सुंदर रेडी झाल्या तिथे. आता योकपट्टी अंडरग्राऊंड कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर याच्यावर मी दाबटीप मारते अशासाठी. हे जे कापड आहे सुळसुळीत आहे, म्हणजे कडक आहे, परंतु त्याचे दोरे निघत आहेत. तर इथून कटोरी आपली निपसू नये. नंतर कटोरीजवळ ब्लाऊज नेहमी निपसतो, म्हणून त्यासाठी मी हे केलं आहे. आता टक्स इथे कट करून घ्यायचा हा. त्यानंतर अशा पद्धतीनं कापडाच्या साईडनं कटोरीचा जो पार्ट आहे रेडी केलेला आपण तो ठेवून घ्यायचा. आणि अस्तरचा पार्ट इकडून आलाय पहा. तर म्हणजे संपूर्ण आपण एकमेकाला जोडलेली नाही योकपट्टी, अखंड आहे. अशा पद्धतीनं आतमध्ये वळवून घ्यायचे ते कापड कटोरीचं आणि त्यानंतर अस्तर त्याच्यावरून घ्यायचे. ते ह्याच्यात अडकता कामा नये पहा. अशा पद्धतीनं बरोबर आतमध्ये सुरळी करून घ्यायची. छान 2 टिपा मारून घ्यायच्या इथे व्यवस्थित, म्हणजे चांगलं आपलं निपसत नाही ब्लाऊज. तर पहा 2 टिपा मारून घेतल्यात. आता हा पार्ट जो आहे तो असा हलक्या हाताने, जास्त पुश वगैरे काहीही करावं लागत नाही, व्यवस्थित बाहेर निघतो जर आपली योकपट्टी व्यवस्थित जॉईंट झाली असेल तर. नवीन असाल आणि अशा पद्धतीने नसेल जमत, अडकत वगैरे असेल तर सरळ तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जोडू शकता. तर ते सुद्धा मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन जर तुम्हाला ती पद्धत पाहायची असेल वेगळी तर. सुंदर आपला पार्ट रेडी झाला आहे समोरच्या बाजूचा. आता आपण त्या हुकायपट्टी जी आहे ती जोडून घेऊया. तर उकायपट्टी तुमची कोणत्या बाजूला आहे, कुणाची डाव्या बाजूला असते, कुणाची उजव्या बाजूला असते, तशा पद्धतीनं तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं उकायपट्टी जोडून घ्यायची. आता ही जी आहे ती आयपट्टी आहे आणि ही जी आहे ती हुकपट्टी आहे. हुकपट्टी आतल्या बाजूने येते, हायपट्टी जी असते ती वरच्या बाजूने येते. त्याला लूकपट्टीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुमच्याकडे जास्त कापड असेल तर खालच्या बाजूने थोडं जास्त सोडा, म्हणजे दुमडायला तुम्हाला इथे दुमडायला असा प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही कमी असेल तरी, म्हणून मी कमी जेवढी होती तेवढ्यातच ॲडजस्ट केले. पण तुमच्याकडे जर जास्त कापड असेल तर जास्त घ्या, म्हणजे दुमडायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. ही झाली आपली आयपट्टी, ज्यामध्ये आपण हुक अडकवणार आहोत. ती अशी बाहेरच्या बाजूने घ्यायची असते आणि मध्यावर टिप त्याच्या मारायची असते. आता ही आहे आयपट्टी, ही आतमध्ये दुमडायची आहे. इथे तर अगदीच कमी अंतर उरलं आहे मला. मग तुमच्याकडे जर जास्त असेल कापड तर जास्त घेऊ शकता. तर पहा आता ही जी आहे ती हुकपट्टी आहे, याला आपण हुक अटॅच करणार आहोत. तर बरोबर आपली हुक आणि आयपट्टी अगदी तंतोतंत जुळल्या आहेत. पण तरीही जिथे कुठे खालीवर होत असेल तिथे पाहून घ्यायचं, खडूने आखून घ्यायचं छान आणि व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा. आता ही आहे आपला पाठीचा पार्ट, याचा मध्य काढायचा आहे पाठीच्या पार्टचा. आणि त्यानंतर आपला जो रेडी केलेले पार्ट आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. तर बरोबर आपलं जेवढं हे आहे समोरच्या बाजूने खोलवलेलं आहे अर्धा इंच, तेवढं यायला हवं. आलं नसेल तर अशा पद्धतीनं थोडंसं तुम्ही त्याला अजून खोलवू शकता. बरोबर शोल्डरवरती फिक्स झालं आहे अगदी व्यवस्थित. आणि थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, असं नाही की तंतोतंत आलंच पाहिजे. कधी कधी कमी जास्तही होऊ शकतं, तर ते सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता यायला हवं. तर अशा पद्धतीने पहा आजूबाजूचे दोरे कट करून घ्या. अगदी आपण मशीन नाही आहोत की जेवढं कट केलं आहे तेवढं येईलच. एडिटर्स म्हणजे आपले जे हे असतात व्हिडिओज असतात त्यात तुम्ही म्हणाल की अगदी तंतोतंत आलेलं असतं, आमचं तसं येत नाही. ते एडिट करून व्हिडिओ टाकलेले असतात, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही की बाबा ह्याच्यात काही चूक झाली होती का. तर अशा पद्धतीनं आमचंसुद्धा कमी जास्त होऊ शकतं. तर कमी जास्त झालं किंचित, पण असं 1 इंच वगैरे जास्त कापड व्हायला नको कुठे. कमी जास्त थोडंसं नॉर्मल होऊ शकतं. तर पहा जिथे जिथे झालं होतं तिथे मी व्यवस्थित सरळ करून घेतलं आहे. आता ही आहे आपली गोटपट्टी. असं तिरक्या कापडात गोटपट्टी काढून घ्यायची. गोटसाठी जेव्हा गोटमध्ये गोल्डन कलरचं
शेड असतो त्यावेळी मी असे अनेक शेडमध्ये कापड आणून ठेवलेले आहेत. 70 रुपये, 80 रुपये, 60 रुपये, 50 रुपये मीटर, म्हणजे जशी क्वालिटी असेल कापडाची त्याप्रमाणे तुम्हाला ते बाजारात मिळतात. तर ते घेऊन यायचे आहेत. अतिशय सुंदर लूक येतो ब्लाऊजला. अगदी तुम्ही घरगुती शिवत असाल तरी समोरच्याला वाटेल की हा ब्लाऊज आहे तो बुटीकमध्ये शिवला आहे की काय. बुटीकमध्ये अशाच पद्धतीचं कापड वापरून गोट वगैरे लावले जातात आणि ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह बनवला जातो आणि आपल्याला असं वाटतं की हा ब्लाऊज इतका सुंदर कसा बनलाय. तर काही नाही, फक्त गोट वगैरे त्यांचा जो असतो ते अंडरग्राऊंड असतो. तर आपण असा मारला तरीही चालतो, पण असं कापड वापरा म्हणजे सुंदर दिसेल. तरी जी या ब्लाऊजमध्ये शेड आहे सेम तशी माझ्याकडे अवेलेबल नव्हती, परंतु ही बरीच मिळती जुळती होती म्हणून हेच कापड मी इथे यूज केले. तर पहा अशा पद्धतीनं एक दाबावर मी जी आपली गोटपट्टी आहे ती जोडून घेते. व्यवस्थित इथून तिथून जोडून घ्यायची छान. कुठेच कमी जास्त अंतर करायचं नाही, म्हणजे काय होतं गोट आपला व्यवस्थित येतो. खांद्याच्या तिथे थोडंसं ताणून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने, म्हणजे तिथे आपला शोल्डर वगैरे उतरत नाही. तर दोन्ही बाजूने म्हणजे खांद्याच्या थोडंसं पाठीमागून पुढंपर्यंत असं हे करून घ्यायचं. त्यानंतर हे जे नॉच आहे ते लावायला विसरायचं नाही. जिथे गळा वळतोय आपला तिथे तर नक्कीच द्या, जरी तुम्ही सगळ्या याच्यावर देणार नसाल तरी. अशा पद्धतीने पहा जवळ द्या, म्हणजे काय होतं हे जे कापड आहे ते आत जातं आणि गोट वगैरे आपला पालथा पडत नाही, व्यवस्थित गोट येतो. नखाने असं प्रेस करून घ्या सगळीकडून, इथून तिथून पूर्ण पट्टीवर प्रेस करून घ्या किंवा मारत जेवढ्या अंतरावर मारले त्याच्यानंतर करा. असं छान आतमध्ये दुमडून घ्यायचं व्यवस्थित आणि आता गोट मारायला सुरुवात करायची. तर पहा अशा पद्धतीनं अगदी तुम्हाला हवा तेवढ्या जाडीचा, बारीक जसा पाहिजे तसा गोट तुम्ही इथे मारून घेऊ शकता. काहीही अवघड नाही. आपल्याला वाटतं सुरुवातीला आपल्याला जेव्हा गोट येत नाही तेव्हा की असा गोट येत नाही, पण प्रॅक्टिसनं तुम्हाला येऊन जातं. पहिल्याच वेळेत तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि लगेचच तुम्हाला असा गोट येईल असं होणार नाही. त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. सुरुवातीला जर येत नसेल आणि कस्टमरचा ब्लाऊज असेल त्यावेळी काय करायचं, सरळ तुम्ही पट्टीही मारू शकता, आतमध्ये हात शिलाई करून देऊ शकता. अतिशय सुंदर ब्लाऊज दिसतो पट्टीचा सुद्धा. फक्त तुम्ही त्याला जर हात शिलाई वगैरे केली, फिनिशिंग दिली तर सुंदर ब्लाऊज तयार होतो. असं नाही की गोटनीच ब्लाऊज सुंदर दिसतो. जोपर्यंत येत नाही घरच्या ब्लाऊजला वगैरे तुम्ही गोट मारून त्यावर प्रॅक्टिस करू शकता, पण बाहेरचं एखाद्या कस्टमरचं घेतलं आणि तुम्हाला वाटत असेल की ते बिघडू नये बुवा, गोट आपला पालथा पडतोय, आपल्याला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे की गोट येईलच चांगला, म्हणून त्यावेळी काय करायचे, सरळ तुम्ही पट्टी मारा आणि त्याला आतमध्ये हात शिलाई करा दुमडून. आणि हे जे कापड असतात याचे गोट सुंदर बसतात, म्हणजे आपल्या नेहमीच्या कापडापेक्षा याचे गोट जे आहे ते दाबून आणि सुंदर येतात असे. तर हे कापड जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तुमच्या एरियात तर नक्कीच घ्या. आता शहरात मिळतं सगळीकडं, पण खेड्यात जरा प्रॉब्लेम असतो. तर पहा अशा पद्धतीनं जर मिळत असेल तर यूज करा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल नेहमीच्या कापडात आणि याच्यात. सुंदर गोट बसतो दाबून, अतिशय सुंदर. पहा छान एकसारखा गोट आला आपला, इथून तिथून कुठेही पलटी वगैरे होत नाही आहे, अगदी तंतोतंत छान असा जुळला आहे. त्यानंतर हे इथे आपल्याला लूकसाठी चिन्ह करायचे आहेत, म्हणजे जिथे आपण लूक अडकवतो तर काय करायचं, टेप ठेवायचा वरतून खालपर्यंत असा, त्याचे 4 भाग करून घ्यायचे. म्हणजे जर 8 इंच असेल तर 8चा चौथा भाग 2 इंच, 2-2 इंचावर खुणा करायच्या. बरोबर 5 कप्पे आपले इथे रेडे होतात आणि असे तिरके थोडेसे आपल्याला इथे हुकाचे जे घरं आहेत, लूक आहेत, त्याचे तिरके करायचे. म्हणजे हुक जे आहे सरळ जेव्हा आपण करतो ना, दोन्ही जे सरळ टोक करतो आपण समोर असे, तर हुक त्यातून बाहेर निघतो. थोडंसं तिरकं केलं की हुक अतिशय सुंदर बसतो. खाली डबल टिप मारून घ्यायची, पक्क करून घ्यायचं. निघालेले दोरे लगेचच जिथल्या तिथे कट करायचे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येते, नंतर इकडे तिकडे दोरे राहत नाहीत. तर पहा आता हे पाठीमागचा आणि पुढचा भाग आपला रेडी झाला. आता स्लीव्ह जी आहे ती जोडून घेऊ. स्लीव्हजला आपण खून केली होती समोरच्या बाजूने, तरी पण एकदा कन्फर्म करून घ्यायचे. बाही दुमडून पाहिजे, खोलवलेली बाजू समोरच्या बाजूने यायला हवी. अशा पद्धतीने पहा इथे बाही थोडीशी कमी पडली आहे मला, परंतु आता हे जे ब्लाऊज आहे ते अशा मुलीचं आहे की जिचं आता लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर तिला वापरण्यासाठी डेली यूजसाठी हे ब्लाऊज पाहिजे होतं. तर तिला म्हणजे अशा जेव्हा जाड कापड असतं त्यावेळी काखेत असं टोचल्यासारखं वगैरे होतं, जास्त शिलाई मार्जिन असेल तर. मला एरवी असंही जास्त ठेवायचंच नव्हतं, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी मी जास्त घेतलं होतं की 2 इंच. तर मला तेवढं नाही उरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही बाहीला जॉईंट देऊन घ्या, कारण प्रत्येक कस्टमरची अशीच कंडिशन असेल असं नाही, प्रत्येकाची वेगळी बाजू असते. कुणाला नंतर उसवण्यासाठी टिपासुद्धा लागू शकतात. तर अशा पद्धतीनं बाही इथे जुळवून घ्यायची. पहा मध्यावर ठेवून घ्यायची. बाहीचा मध्य आणि आपल्या शोल्डरचा मध्य बरोबर एकमेकावर जुळले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं टिप मारून बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर
अतिशय सुंदर बाही बसलेली आहे. माझ्या मापाच्या म्हणजे जेवढं मला फिटिंगला लागणार आहे ते उरणार आहे, त्याच्यामुळे मी इथे बाहीला जॉईंट दिलेले नाहीत. आता हे जे एक्स्ट्राचं आहे ते तुमचं कट व्हायला नको, कारण तुम्ही बाहीला जॉईंट द्या, पण इथे मला अर्धाच इंच शिलाई मार्जिन हवं आहे, त्याच्यामुळे मी इथे हे कट करून घेत आहे. नाहीतर मी सुद्धा बाहीला जॉईंट दिले असते. तर अशा पद्धतीनं पहा. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही 2 इंच घेतलं होतं आणि मग अर्धाच इंच कसं शिलाई मार्जिन आलंय. तर मला जेवढं पाहिजे तेवढ्यासाठीच मी ते केलं. नंतरही मला कट करून घ्यावंच लागलं असतं. मग त्यापेक्षा बाहीला मी जॉईंट दिलेच नाहीत, कारण माझी बाहीची फिटिंग मुंडाघेर बरोबर मला मिळत होता. तर अशा पद्धतीनं पहा, हे एक्स्ट्राचं कापड असं मी कट करून घेते आणि आता वरच्या बाजून जोडून घेतले आपण सोयीच्या बाजूने, नंतर आतल्या बाजूने जोडून घ्यायचं. मग अंडरग्राऊंड फिनिशिंग मिळते, कुठेही धागे दोरे असे निघत नाहीत. कडेला एक टिप मारून घ्यायची छान दोन्ही बाजूने. अशी फिनिशिंग जर तुम्ही ब्लाऊजला दिली तर अतिशय सुंदर ब्लाऊज दिसतो पहा. सुरुवातीला आपल्याला वाटतं आपल्याला जमणार नाही अशी फिटिंग, मग आपण बाहेरची करतो, आतली करतो अशी धागे, आणि मग त्यात ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही. आता ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत मापाचा आणि शिवलेला ब्लाऊज असा लावून पाहायचा आहे. उरलेलं अंतर आहे ते मोजून घ्यायचं, तिथे खून करून घ्यायची, मोजून घ्यायचं. 2 इंच अंतर उरलंय. 2 इंच अंतर आपल्याला दोन्ही बाजूने कव्हर करायचे फिटिंगसाठी. तर 2चा चौथा भाग अर्धा इंच होतो. अर्धा इंच दोन्ही बाजूने गुंतवायचं आपल्याला, म्हणजे वरच्या बाजूने अर्धा, खालच्या बाजूने अर्धा, 1 इंच, दोन्ही बाजूने 1-1 इंच असं 2 इंच आपलं त्यात कव्हर होणार आहे. बाहीची फिटिंग जी आहे इथे थोडीशी म्हणजे ढिली ठेवायला सांगितली होती, तर त्याप्रमाणे मी घेते. 8.5 इंचचं आपलं ब्लाऊज आहे. चेस्ट म्हणजे चौथा भाग जो आहे छातीचा तो 8.5 इंच आहे. बरोबर तिथे खून करून घेतली. वरती बाहीच्या फिटिंगला बरोबर जिथे फिटिंग आहे तिथे खून करून घेतली 6 वर. खाली अर्धा इंचावर तिन्ही डॉट असे जुळवून घेतले. बरोबर आपल्या फिटिंगच्या लाईन अशा सरळ आल्यात छान पहा. तरीही मला म्हणजे अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिन इथे मिळालेलं आहे. तर तुम्हाला जास्त शिलाई मार्जिन पाहिजे आहे त्यावेळी तुम्ही बाहीला जॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. याही बाजूने तशाच पद्धतीने 8.5 इंचावर आपल्याला इथे खून करून घ्यायची आणि वरती बाही 6 इंच, त्यानंतर खाली अर्धा इंच जे आहे ते शिलाई मार्जिन मी घेतलेलंच आहे ऑलरेडी. आणि अशा पद्धतीने पहा, टिपा मारून घ्यायच्यात. सरळ टिपा मारायच्यात, एका दाबावर मारायच्यात, म्हणजे जरी फिट झालं ब्लाऊज तर एखादी टिप उचवता यायला पाहिजे क्लायंटला आपल्या. जास्त प्रॉब्लेम नको, मग प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे यायला. दूरचे ब्लाऊज असतील तर प्रॉब्लेम होतो. तर पहा, अतिशय सुंदर फिनिशिंग आलेले आहे. काखेत अगदी तंतोतंत आपलं कापड जुळलेलं आहे. बाही गोट कुठेही ब्लाऊज म्हणजे असा हे झालेला नाही. अतिशय सुंदर पहा, फायनल लुक असा आलाय ब्लाऊजचा. आपल्या गळा वगैरे समोरचा गोल गरगरीत आलाय. प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्याकडे प्रेस नसेल तर घडी घालून आपला जो दोऱ्याचा डब्बा असतो तो त्याच्यावर रात्रभर ठेवायचा, म्हणजे सकाळपर्यंत ब्लाऊज अगदी चोपून बसतो आणि छान तयार होतो. तर पहा, आता हे 2 ब्लाऊज जे आहे ते मी सोबतच कट करून घेतले होते आणि शिवले पण सोबतच होते. तर पहा, दोन्हींचा लुक अतिशय सुंदर आलेला आहे. तर असेच ब्लाऊजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.